नमस्कार. यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर. प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा या गोष्टींना जपत प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. So make your kid smart and bring him toward future step with kind focus of modern school. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड, त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960. संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. नमस्कार. 22 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल बोरावल रस्त्यावर ॲपे रिक्षाचा अपघात, चालक जागीच ठार. यावलला पाण्याची नळी लावण्याच्या कारणावरून हाणामारी, लाठ्या काट्यासह कुऱ्हाडीने हल्ला, 6 जण जखमी, 3घांना अटक, 4 दिवसाची पोलीस कोठडी. अठरावल शेत शिवारात कापणीयोग्य केळी अज्ञात डोके फिरूने कापून फेकली, 1 लाखाचे नुकसान. यावल पोलिसात गुन्हा. यावल ग्रामीण रुग्णालयात आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी मेळावा उत्साहात संपन्न. यावल येथील कापड दुकानदारावरील हल्ल्याचा निषेध, व्यापारी संघटनेने कठोर कारवाईची केली मागणी, तर गुन्ह्यातील 2घांना 4 दिवसाची पोलीस कोठडी. यावल शहरात अंगणवाडी सुरू करा, भाजपा महिला आघाडीची नगरपालिकेत निवेदनाद्वारे मागणी. मोहोराळा विकासोच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे धीरज पाटील, मधुकर लोहार, निर्मला महाजन व योगिता पाटील बिनविरोध. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात शनिवारी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन. सांगवी खुर्द येथील जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, तर कोल्हावी जवळील अपघातात 35 वर्षीय जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथून शहरात ॲपे रिक्षाद्वारे येत असलेल्या चालकाचा अपघात होत त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली असून मयत व्यक्तीचं नाव विनोद विकास सपकाळे, वय 35, राहणार बोरावल बुद्रुक असे आहे. बोरावल बुद्रुक तालुका यावल येथील रहिवासी विनोद विकास सपकाळे, वय 35 हा तरुण प्रवासी वाहतूक ॲपे रिक्षा क्रमांक MH19V1463 घेऊन शुक्रवारी 1:30 वाजेच्या सुमारास यावल शहरात येत होता. दरम्यान बोरावल बुद्रुक गावाच्या बाहेर सुमारे अर्धा किमी अंतरावर कैलास धनगर यांच्या शेताच्या जवळ त्याच्या ॲपे रिक्षाला अपघात घडला व ॲपे रिक्षाच्या या अपघातात तो जागीच मरण पावला. अपघाताची माहिती पोलीस पाटील किरण पाटील यांनी तातडीने यावल पोलिसांना दिली, तेव्हा घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण हे पथकासह दाखल झाले. त्यांनी मयत विनोद सपकाळे याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला. या ठिकाणी डॉक्टर शिवम तिडके यांनी शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. तर या प्रकरणी यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विनोद सपकाळे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या अशा अपघाती मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाले आहे. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. शहरातील बोरावल गेट भागात पाण्याच्या नळी लावण्याच्या कारणावरून 6 जणांवर हल्ला झाला होता. यातील संशयित 7 आरोपीपैकी 3घांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता 3घांना 25 एप्रिलपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उर्वरित 4 संशयितांचा शोध यावल पोलीस घेत आहे. तर या घटनेत एकूण 5 जण जखमी होते. त्यापैकी एका वृद्धाची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी सायंकाळी शहरातील बोरावल गेट भागातील कमाबाई राजू पटेल यांची नात आयशा पटेल व मुलगी फरीदा पटेल हे शेजारील दत्तू धनगर यांच्या घरातून नळाचे पाणी घेण्यासाठी नळी लावत असताना मीना शमशेर तळवी व तिची मुलगी फातिमा शमशेर तळवी या दोघांनी त्यांना शिवीगाळ करून नळी हिसकावून घेतली होती व नंतर मीना शमशेर तळवी, फातिमा शमशेर तळवी, आरिफ राजू तळवी, सरफराज शमशेर तळवी, शाहरुख सिकंदर तळवी, गोलू कलिंदर तळवी व कलिंदर रमजान तळवी हे 7 जण हातात कुऱ्हाड व लाठ्या काठ्या घेऊन आले आणि राजू लतीफ पटेल वय 65 सह जब्बार राजू पटेल, अरबाज राजू पटेल, नसीम आरिफ पटेल, फरीदा पटेल व आयशा पटेल या 7 जणांवर त्यांनी हल्ला केला. तेव्हा रात्री उशिरा यावल पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर कलिंदर तळवी, फातेमा तळवी व मीना तळवी या 3घांना यावल पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा शुक्रवारी त्यांना यावल येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचरे यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 25 एप्रिलपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे. तर या गुन्ह्यातील इतर 4 संशयितांचा यावल पोलीस शोध घेत आहे. तक्रार करण्यास पोलीस स्टेशनला आणल्या. ठीक आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानाचे सत्र सध्या सुरूच आहे. यात पुन्हा 18 शेतशिवारात कापणी योग्य झालेल्या केळी बागातील 1000 केळी खोड अज्ञात डोके फिरूने कापून फेकले. यात शेतकऱ्यांचे सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 18 तालुका यावल येथील शेतकरी अशोक तुकाराम बाऊसकर यांचे गावालगत श्री मुंजोबा महाराज मंदिराच्या मागे
शेत गट क्रमांक 295 आहे. यात त्यांनी 4000 केळी खोड लावली होती व ती केळी व्यापारी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांना उक्त्याने देण्यात आली होती. दरम्यान ही केळी कापणी योग्य झाली होती तेव्हा गुरुवारी चिंतामण तायडे हे शेतात गेले असता शेतातील कापणी योग्य झालेल्या केळीच्या 4000 खोळापैकी सुमारे 1000 केळीचे घड हे अज्ञात डोकेफिरीने कापून नुकसान केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या केळीची किंमत आजच्या बाजारभावानुसार तब्बल 1 लाख रुपये असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात डोकेफिरूने हे कृत्य केले असून या प्रकरणी अशोक बाऊसकर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जवरे करीत आहे. अरे ते वाढवायला हे एनसीसी द्यायला सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. येथील ग्रामीण रुग्णालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षनिमित्त मोफत आरोग्य तपासणी मेळावा संपन्न झाला. यात विविध आजारांनी त्रस्त तब्बल 302 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून या कामी तालुक्यातील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरात तपासणीकरिता उपस्थिती दिली होती तर अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. शुक्रवारी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कुंदन फेगडे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, यावल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम तिडके, डॉक्टर निलेश दुसाने, डॉक्टर दिलीप भटकर, डॉक्टर धीरज चौधरी, डॉक्टर प्रशांत जावडे, डॉक्टर गौरव धांडे, डॉक्टर स्नेहल जावडे, डॉक्टर निलेश गढे, मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, डॉक्टर गौरव भोईटे, डॉक्टर वैशाली निकुम, डॉक्टर अभिषेक ठाकूर, डॉक्टर गफूर तळवी, डॉक्टर वायकोडे, डॉक्टर आलिफ पटेल, डॉक्टर अशफाक शेख, डॉक्टर शबाना तळवी, डॉक्टर प्रवीण तळवी, डॉक्टर अमीन तळवी, डॉक्टर कमलेश पाटील, डॉक्टर मयूर चौधरी, डॉक्टर माधुरी गुंजाळसह आदींची उपस्थिती होती. या मेळाव्यात डिजिटल हेल्थ ID, आयुष्यमान भारत कार्ड धारकांची हृदयरोग तपासणी, मधुमेह, रक्तदाब, मेंदूचे आजार, फुफ्फुसांचे आजार, कॅन्सर, गरोदर माता, स्त्रियांची तपासणी आदी विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते या तपासण्या पूर्ण झाल्या व त्यांना मोफत औषध देखील वितरण करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेकरिता नानासाहेब घोडके, श्रीनिवास सोनवणे, विजय वाढे, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, आरोग्यसेविका वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, संगीता गावित, हेमलता कावळकर, चारू नेमाळे, सुमन राऊत, उद्धव कोरडे, अशोक तायडे, गटप्रवर्तक सुरेखा धनगर, लीना पाटील, अर्चना सोनवणे, रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक सुधाकर चोपडे, देवेंद्र जवरे, राजेंद्र झोपे, रहेमान तळवी, अश्विनी जाधव, युवराज ठोंबरे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षयरोग पर्यवेक्षक नरेंद्र तायडे यांनी केले. तर शेवटी उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे यांनी मानले. मोठ्या उत्साहात हा आरोग्य तपासणी मेळावा संपन्न झाला.
नमस्कार सर, आम्ही इथं आणि तालुक्यातल्या प्रकृती स्तरावरनं रक्तपेशीपासून होणारा आजार आहे. यावेळेला आपल्या शरीर नॉर्मली बोल टिश्यू असते. त्यांच्यासोबत जा मध्ये. हॅलो, हे बोर्ड घेऊन जा. हा बोला. आलो आलो. तर आपलं कर्तव्य आहे त्यांचं स्वागत करणं. तर डॉक्टर स्नेहल जावळे यांचं स्वागत विद्याताई करतील असं मी त्यांना नम्र विनंती करतो. पुढील स्वागत प्रशांत डॉक्टर मध्ये उपस्थित, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व रुग्णबंधू, माता भगिनींनो, खरं तर केंद्र सरकारतर्फे आरोग्यविषयक अनेक उपक्रम आजच्या घडीला राबवले जात आहेत आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध मेळावे, आरोग्य मेळावे आणि आरोग्य शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केले जात आहेत. आजच्या या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, त्यानंतर डिजिटल हेल्थ ID आणि आयुष्मान भारत कार्ड हे आपल्याला या ठिकाणी काढून मिळणार आहे. हा युनिक हेल्थ ID म्हणजे अशी गोष्ट आहे की एखादा रुग्ण असेल तर त्या रुग्ण डिजिटल हेल्थ ID आपण जर टाकला तर त्याला सुरू असलेले औषधं त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसू शकतात. म्हणजे आपल्या हेल्थ IDच्या रूपाने योजनेच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि ही खूप महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारची आहे आणि त्यांचा पूर्ण व्हावा या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी आखण्यात आलेली आहे.
आणि या योजनेमध्ये सर्व कुटुंबांनी त्यांच्याकडे महोत्सवानिमित्त केंद्र सरकारतर्फे आयोजित भव्य आरोग्य मेळाव्यामध्ये उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व रुग्णबंधू माता भगिनींनो, खरं तर केंद्र सरकारतर्फे आरोग्यविषयक अनेक उपक्रम आजच्या घडीला राबवले जात आहेत आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होणार आहे। त्यानिमित्त केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध मेळावे, आरोग्य मेळावे आणि आरोग्य शिबिरं त्या ठिकाणी आयोजित केले जात आहेत। आजच्या या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, त्यानंतर डिजिटल हेल्थ ID, त्याला आपण युनिक हेल्थ ID असं म्हणतो, आणि आयुष्मान भारत कार्ड हे आपल्याला या ठिकाणी काढून मिळणार आहे। हा युनिक हेल्थ ID म्हणजे अशी गोष्ट आहे की एखादा रुग्ण असेल तर त्या रुग्णाला काय काय आजार आहेत, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, त्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, तर ह्या सर्व प्रकारचे आजार त्याच्यात ते डिजिटल हेल्थ ID आपण जर टाकला तर त्या सर्व प्रकारचे आजार, त्याला सुरू असलेले औषधं त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसू शकतात। म्हणजे प्रत्येक रुग्णाची नोंद त्या ठिकाणी आपल्या हेल्थ IDच्या रूपाने त्या ठिकाणी राहणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्मान भारत कार्ड, जगामधली आरोग्यविषयक सर्वात मोठी योजना म्हणजे आपलं आयुष्मान भारत योजना आहे। यामध्ये जे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंब आहेत त्यांना जवळजवळ वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत जो खर्च आरोग्यविषयक लागेल, त्यांच्या ऑपरेशनसाठी, त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तर त्यासाठी लागणारा खर्च जो आहे तो 5 लाख रुपये खर्च हा केंद्र सरकारतर्फे योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे। आणि ही खूप महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारची आहे आणि गोरगरिबांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो खर्च लागतो तो खर्च त्यांचा पूर्ण व्हावा या दृष्टीने ही योजना त्या ठिकाणी आखण्यात आलेली आहे। आणि या योजनेमध्ये सर्वच कुटुंबांनी ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। प्रत्येकाने या योजनेचं कार्ड काढून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता असतात, भगिनी असतात, लहान बालकं असतात, कुटुंब नायक असतो, याला काही आजार झाला तर त्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट त्या ठिकाणी येतं आणि हे आर्थिक संकट आल्यानंतर जर तेवढे पैसे आपण हॉस्पिटलमध्ये भरले तर कुटुंबाचं जो त्या ठिकाणी चलें। गुरुवारी शहरातील एका कापड दुकानदारावर नाईट पॅन्ट परत करण्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला होता व यात 2 जण जखमी झाले होते। तेव्हा या संपूर्ण प्रकाराचा निषेध व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता यावल तालुका व्यापारी मंडळ एकवटले होते व त्यांनी या संदर्भातील निवेदन फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्याकडे यावल पोलीस ठाण्यामध्ये येऊन दिले। यावल शहरातील शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात कापड दुकानदार राहुल बळगुदर यांच्यावर गुरुवारी नाईट पॅन्ट परत घेण्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला। यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून या घटनेचा यावल तालुका व्यापारी मंडळ निषेध करीत पोलीस ठाण्यामध्ये फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांना त्यांनी निवेदन दिले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीचे कृत्य कोणी करायला नको।
या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। सदरचं निवेदन DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे यांना देण्यात आले। याप्रसंगी प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण हे देखील उपस्थित होते। निवेदन देते प्रसंगी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सलील महाजन, सचिन मिस्त्री, प्रमोद बारी, पप्पू कासार, प्रकाश गजरुशी, मधुकर मोरे, फरीद खान, जशीम शेख, सारंग बेहडे, मनोज करणकर, योगेश वाणी, राजेश श्रावगी, प्रवीण वाणी, सुशील महाजन, निलेश गडे, मुकेश घोडके, लक्ष्मण माळी, बाळकृष्ण कस्तुरे, सागर देवांग, निलेश गढे, राकेश वालेचा, सतीश बडगुजर सह आदींची उपस्थिती होती। तर कापड दुकानदारावर हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले समीर रशीद कच्ची व अब्दुल रशीद कच्ची या दोघांना शुक्रवारी येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचरे यांच्या समोर हजर केले असता दोघांना 25 एप्रिलपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे। आता पहिली गोष्ट सांगितली असा विषय येतो की कापड दुकान हे जे रिप्लेसमेंट हा विषय, आता मी माझ्याकडे पण कापड दुकान आहे, रिप्लेसमेंट कुठलीही कंपनी देत नाही आणि कापड तुम्ही नेलं समजा तुम्हाला ते होत नाही किंवा काही होत नाही तर तुम्ही फक्त रिप्लेस हा विषय असतो। फाटून दिलं तर मग तो फक्त दुकानदार करतो, तो स्वतः तो विचार करतो की मी माझ्या ठिकाणावर मी फक्त बदलून देईल, बाकी कंपनी एकही वस्तू बदलून देत नाही। परंतु आता हा विषय काय झाला, त्याने आज वस्तू नेली 8 दिवसांनी ती फाडून आणली, आता फाडून आणली तर त्याने त्या कशात गुचवली का फाडून आणली हा चर्चेचा विषय। त्याने तिथे दुकानात गेल्यानंतर त्याने स्पष्ट सांगितलं कुठली रिप्लेसमेंट होत नाही, तुम्ही एक करा, फक्त तुम्हाला याच्याऐवजी मी दुसरा देतो। ते दुसरं देण्याच्या याच्यात नव्हतं म्हणे तुम्ही हे द्या पैसे द्या, ते दिलं आणि पहिले आम्हाला पैसे द्या। आता मला सांगा कुठलाही माणूस घरी वस्तू तयार करत नाही, तो फक्त दुकानदाराचं वैशिष्ट्य असं आहे की तो फक्त त्याचे संबंध मेंटेन करण्यापुरती तो काय विचार करतो की फक्त हे मी तुम्हाला बदलून देतो, पण बदलून देण्याच्या हां कारण कसं आहे कुठले मी सांगतो आता मी माझा व्यवसाय यांचा प्रत्येक याच्यामध्ये कुठलीही कंपनी बदलून देत नाही, पण हे विषय असा असतो की आपण एक प्रेम असतो रिलेशन मेंटेन करण्यासाठी आपण तिथले तेव्हा मी बदलून देऊ, पण पैसा देणं हा विषय हा त्याच्यामध्ये येत नाही। तो कोणी येतो दादागिरी करतो, मारामारी करतो, हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे। हां कारण कसं आहे आम्ही व्यापारी कुठलेही असं आहे की कोणालाही भानगडी नको आणि कोणालाही मारामारी नको, आणि तुम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली तर ह्या वस्तू कुठे थांबतील, कायदेशीर कोणी येईल ना आम्हाला मारेल ना कायदेशीर होत राहील याच्यामध्ये आमच्या व्यापारी मंडळात आता आहे आम्ही 4-5 जण जमले सगळ्यांना आणखी परत आम्हाला कोणाचा जागे करू नका, आम्हाला काही काय कोणाची काही नाही, बरोबर सगळ्यांना आम्हाला संबंध मेंटेन करायचे, आम्हाला गावात भानगडी पण लावायची नाही आणि काहीच करायचं नाही, परंतु ही गोष्ट अशी त्यांना समज अशी झाली पाहिजे की तुम्हाला हे परत ह्या कुठल्या दुकानामध्ये त्या गोष्टी असं केस जबाबदारी इंजुरीच्या स्वरूपावर केस दाखल उद्देश काय आणि लावून मग ते काय केसचं हे निघून जातं, जर जास्त लावलं ना केसचं जे काही इमेज आहे ती निघून जाते, म्हणजे हे तुम्ही खोटं केलंय किंवा वाढून चढून व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या, व्हिडिओचं तुमचं हेच राहील पुरावाच राहील फुटेज म्हणजे आपण जप्त करून आणि ज्यावेळेस कोर्टाला वाटलं की नाही तर कोर्ट अजून सेक्शन वाढवलं। येथील नगरपालिकेकडे भाजपा महिला आघाडीच्या वतीने निवेदन देत शहरात अंगणवाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शहरात अंगणवाडी अभावी गरोदर माता व बालक शासकीय योजनेपासून वंचित आहे व बालकांना प्राथमिक शिक्षण देखील मिळत नाहीये, तेव्हा शहरात अंगणवाडी सुरू करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। शुक्रवारी येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्याकडे भाजपा महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष सरला राजेश कवडीवालेसह महिलांनी एक निवेदन दिले। यात त्यांनी म्हटले आहे की शहरात अंगणवाडीचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे, त्यातच प्रभाग क्रमांक 7 मध्ये
अंगणवाडी अत्यावश्यक झाली आहे. अंगणवाडी नसल्यामुळे गरोदर मातांना शासकीय योजनेचा लाभ तसेच बालकांना विविध योजनेचा लाभ मिळत नाहीये. तसेच बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून उपलब्ध होणारे शासनाकडील प्राथमिक शिक्षण हे देखील मिळत नसून ते शिक्षणापासून वंचित राहत आहे. म्हणून नगरपालिकेच्या वतीने प्रशासनाकडे आवश्यक पाठपुरावा करून शहरात अंगणवाड्या मंजूर करून घ्याव्यात व प्रभाग क्रमांक 7 मध्ये देखील तातडीने अंगणवाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन देतेप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष सरला कवडीवालेसह नंदा ढाके, ज्योती वाघ, विद्या कोल्हे, दीपाली निंबाळकर, आरती यादव, सुवर्णा सूर्यवंशी, निकिता सूर्यवंशी, डिंपल सूर्यवंशी, रुपाली चौहान, पूनम काकडे, अर्चना कोळी, रुपाली येवले, दुर्गा कोळी, माधुरी साळुंके, माया पाटील, सोनाली साळुंके, पल्लवी कोळी, माधुरी कोळी, रोहिणी साबळेसह मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती. तेव्हा नगरपालिकेच्या वतीने प्रशासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल व शहरात अंगणवाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन प्रसंगी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी महिलांना दिले आहे. मॅडम, यावल शहरामध्ये अंगणवाडी ओपन झालेली नाही. ही सर्वांची मागणी आहे की अंगणवाडी ओपन होण्यात यावी आणि जे गर्भवती स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा त्यांच्यात नाव नोंदवलं जात नाहीये. लहान लहान मुलं खूप आहेत शहरामध्ये, ते कसे त्यांना जे वंचित आहे त्या अंगणवाडीपासून, म्हणून कसे अंगणवाडी ओपन करण्यात यावी हे निवेदन देत आहे. तुम्हाला वार्ड क्रमांक 7 मधून अंगणवाडी ओपन करण्यात यावी ही विनंती आहे तुम्हाला, जेणेकरून आज हे पूर्ण इकडचा पूर्ण एरिया विश्वज्योती चौक पासून देशमुख वाड्यापासून आणि विश्वज्योती चौक पासून आपलं वाचनालयापासून देशमुख वाड्यापासून तर पूर्ण इकडे देवीच्या मंदिराकडे झोपडपट्टीमध्ये इकडची कोणतीच म्हणजे अंगणवाडी ओपन करण्यात आलेली नाही. तालुक्यातील मोहोराळा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहकार पॅनलचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहे. विकासोच्या एकूण 13 संचालक पदाकरिता सार्वत्रिक निवडणूक होत आहे व येत्या 4 मे रोजी मतदान होणार आहे. मोहोराळा विविध कार्यकारी सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. यात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारी देखील झाल्या आहेत. माघारीनंतर 13 संचालक पदाकरिता सहकार पॅनलमधील मागासवर्गीय गटातून धीरज प्रभाकर पाटील, भटक्या विमुक्त जमातीतून मधुकर हिरामन लोहार, महिला राखीव मतदारसंघातून निर्मला राजेंद्र महाजन व योगिता देविदास पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तेव्हा बिनविरोध निवड झालेल्या या सर्व संचालकांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. तर उर्वरित 9 जागेकरिता येत्या दिनांक 5 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे SS शिंदे कामकाज पाहत आहेत. धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे शनिवारी 9 वाजता वार्षिक पारितोषिक समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व महाविद्यालयातील इयत्ता 11वी ते पदव्युत्तर वर्गातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने गुणवंता प्राप्त करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी तापी परिसर विद्यामंडळ फैजपूरचे अध्यक्ष तथा आमदार श्रीदादा चौधरी हे राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्राचार्य डॉक्टर अजय भामरे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य विष्णुभाऊ भंगाळे हे राहणार आहेत. तर या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयात शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तेव्हा या कार्यक्रमात मोठ्या संख्येत विद्यार्थी आणि पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PR चौधरी, उपप्राचार्य समन्वयक प्राध्यापक डॉक्टर RR राजपूत यांनी केले आहे. तालुक्यातील सांगवी खुर्द येथील 75 वर्षीय महिला घरात खाटेवर झोपली असताना अंगावर पांघरलेल्या चादरने पेट घेतला होता.
ही घटना दिनांक 10 मार्च रोजी घडली होती। यात या महिलेचे दोन्ही पाय जळाले होते, तेव्हा उपचारादरम्यान बुधवारी त्यांचं निधन झालं। सांगवी खुर्द तालुका यावल येथील जानकाबाई हरचंद पाटील वय 75 या 10 मार्च रोजी घरात झोपल्या होत्या। दरम्यान खाटेजवळील शेकोटीमुळे त्यांनी पांघरलेल्या चादरने पेट घेतला होता। त्यात त्यांचे दोघं पाय भाजले गेले होते, तेव्हा त्यांना तातडीने तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते। उपचारादरम्यान गेल्या बुधवारी त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर नीता भोळे यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास हवालदार अशोक जवरे करीत आहे। तालुक्यातील कोण्हावी तापी पुलावर दिनांक 9 एप्रिल रोजी 35 वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता। या अपघातात गंभीर जखमी तरुणावर घटनास्थळीच किनगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करीत पुढे जळगाव रुग्णालयात पाठवले होते। मात्र उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी शुक्रवारी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कोण्हावी तालुका यावल येथील रहिवासी नामदेव श्रावण साळुंके हा तरुण दिनांक 9 एप्रिल रोजी कोण्हावी जवळील तापी पुलावर दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाला होता व पुलावर तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता। त्याचवेळी किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांनी थांबून त्याच्यावर प्रथमोपचार केले व जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी त्यास जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले होते। तर उपचारादरम्यान 10 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला होता। तर या प्रकरणी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर नम्रता अच्छा यांनी दिलेल्या खबरीवरून शुक्रवारी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।